राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। महायुतीकडून विधानसभा उपाध्यक्षपदासाठी बनसोडेंचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता। मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर आता अध्यक्षांकडून अण्णा बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि प्रस्ताव मंजूर झालेला आहे। एकमताने हा संमत झालेला आहे प्रस्ताव आणि आता अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। महायुतीकडून विधानसभा उपाध्यक्षपदासाठी बनसोडेंचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला होता आणि त्यांची बिनविरोध निवड आता करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे आणि आता सगळ्यांनीच या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तर आताची आपण दृश्य पाहतोय, अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमचे सन्माननीय सहकारी श्री अण्णा बनसोडेजी यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो आहे। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात। आपल्या इकडे बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ असतो। त्यामुळे आता एकीकडे अध्यक्षपदावर ॲडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्यासारखा एक विधिज्ञ बसलेला असताना त्यांच्यासोबत बराच काळ समाजकारण, राजकारण, महानगरपालिका, आमदारकी अशा वेगवेगळ्या भूमिका निभवणारे एक सदस्य आपले सहकारी म्हणून आता त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि मला असं वाटतं की यामुळे एक प्रकारे आपला अनुभव जो या विधानमंडळाचा एक विधिज्ञ म्हणून आहे त्याच्यासोबत मातीशी जुळलेला एक आपला सहकारी हा त्या ठिकाणी जेव्हा विराजमान होईल त्यावेळेस आपल्या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा